नमस्कार मंडळी, मी छाया. माझ्या सगळ्यात ताई, दादा, मावशी, मैत्रिणी सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याचशा ताई, मावशी विचारत होत्या की काल तुझा व्हिडिओ का नाही आला. तर ताई, मावशीनं 2 दिवस पूजेची घाई गडबड होती माझ्या मागं, कारण काल मी सत्यनारायणची पूजा ठेवली होती घरामध्ये. तर पूजेची आदल्या दिवशी तयारी केली, सगळं सामान गोळा करायचं, त्यानंतर पूजा होती. तर पूजेचं जेवण बनवायचं होतं, प्रसाद बनवायचा होता, सगळं खूप घाई गडबड होती माझ्या मागं 2 दिवस. त्यामुळे मी काल व्हिडिओ पण नाही टाकू शकले आणि बऱ्याचशा कमेंटचे रिप्लाय पण द्यायचे राहिलेत. तर कमेंटचे रिप्लाय द्यायचं राहिलं ना, मलाही खूप चुरचूर लागते, कारण बऱ्याचशा ताई, मावशी इतक्या प्रेमाने मला कमेंट करतात आणि त्यांचे कमेंटचे रिप्लाय दिले नाही मी की मला असं चुरचूर लागते. तर इथून पुढं आपले व्हिडिओसुद्धा कंटिन्यू येतील आता आणि मी सगळ्या कमेंटचे रिप्लाय पण देत जाईन. तर अपेक्षा करते सगळ्या ताई, मावशी, मैत्रिणी माझ्या मला समजून घेतील. तर आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे ना, तर हा सत्यनारायण पूजेच्या दिवशीचाच आहे. तर सकाळपासूनचं माझं कसं रुटीन होतं, मी काय काय केलं, कसं आवरलं, त्यानंतर सत्यनारायण पूजेचा प्रसाद मी कसा बनवला त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. आणि माझ्या आजूबाजूला काही जास्त घरं नाही आहे, ते थोडेसेच आहेत. तर त्यांच्यासाठी मी 20-25 माणसांचं जेवण बनवलं होतं. तर 2 किलो भरड्याची लापशी बनवली होती मी. तर 2 किलो भरड्याची लापशी कशी बनवायची याचं प्रमाणसुद्धा मी तुमच्याशी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली लापशीची रेसिपी. तर एकदम ॲक्युरेट प्रमाणामध्ये 2 किलो भरड्याची लापशी केली होती मी 20-25 माणसांसाठी, आणि भात घातला होता आणि कढी केली होती. तर सत्यनारायण पूजेच्या दिवशी मी सकाळी 4 वाजता उठले, सगळं बाहेरचं झाडून झुडून झालं. त्यानंतर म्हणलं रांगोळ्या काढून घ्यावा, तर मी हळदीने असं हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याला रांगोळी काढली. तर उंबरठ्यामध्ये मी छोटीशीच रांगोळी काढते, कारण मुलं ये जा करतात बाहेर ना, तर ती मोठी रांगोळी काढली की त्यांच्या पायाने पुसली जाती. त्यामुळे उंबरठ्याजवळ मी सुपारीवरची छोटी छोटीच रांगोळी काढते, म्हणजे मुलांच्या पायाने वगैरे ती पुसल्या जात नाही. आणि एक डॉक्टर ताई आहेत, तर त्या मला प्रत्येक व्हिडिओला खूप छान छान कमेंट करतात. तर त्या बोलल्या की रांगोळीचे साचे मिळतात लांब लांब बॉर्डर लाईनचे उंबरठ्याजवळ रांगोळी काढायला. तर ताई ते मागवा किंवा घेऊन या. तर ताई आमच्या इथं मी पाहिले, मला मिळालेच नाही ते साचे, आणि ऑनलाईन पण हवे तसे मिळाले नाही. त्यामुळं मी असंच हाताने रांगोळी छोटीशी काढत असते. आणि हळदीने सारवले, त्याच्यावरती पण रांगोळी काढली. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. आणि वारं जरी आलं ना, तरी पण रांगोळी पुसल्या जात नाही, असं हळदीने सारवलेलं याच्यावर रांगोळी काढली तर. आणि देवीचे पाऊल तुळशीजवळ मी असे काढते. तर एका ताई बोलल्या की उलटे वाटतात. तर नाही ताई, उलटे नाही आहेत, बरोबर आहे. तुळशीकडून आपल्या घराकडे येणारे पाऊल काढायचे असतात आपण. तुळशीकडून बाहेर जाताना पाऊल नसतात काढायचे. त्यामुळं मी तुळशीजवळ आपल्या घराकडे येणारे पाऊल काढत असते. तर उलटे नाही आहेत ते पाऊल ताई. तर बाहेरचं सगळं आवरूपर्यंत 6 वाजत आले होते, 6, 6:15 काहीतरी. तर सगळं आवरलं आणि आता म्हटलं घरात जावा. तर सकाळ सकाळचं असं फ्रेश वातावरणामध्ये बाहेरचं आवरलं ना आपण, एकदम शांत माइंड होतो आपला आणि दिवसभराच्या कामासाठी आपण एकदम प्रिपेअर राहतो मग. तर बऱ्याचशा ताईंच्या, मावशींच्या कमेंट होत्या की 2-3 दिवस आमच्या घरी गौराई आलेल्या होत्या. खूप कामं होते 2-3 दिवस आम्हाला, आणि बिझी असल्यामुळे तुझे व्हिडिओ पाहू शकलो नाही. तर बरोबर आहे ताई, 2-3 दिवस खूप कामं असतात. म्हणजे माझ्या घरी सत्यनारायण पूजा होती, 2 दिवस माझीच फजिती झाली. तर गौराईंचं भरपूर काम असतं, त्यामुळं काही हरकत नाही मावशी ताईंनो. व्हिडिओ काय आज नाही उद्या पाहता येतील, पण गौराई वर्षातून आपल्या घरी एकदाच येतात, त्यांचं सगळं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर तसं काही नाही ताई, मावशींनो, मी समजू शकते. तर मला कधी कधी विचार पडतो की, म्हणजे मी विचार करते खरंच, जवळच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती कितीतरी पटीने चांगली असतात. कारण काही ताई, मावशी अशा आहेत ना की कुठं बाहेर गेल्या, त्या बिझी असल्या, तर मला कमेंट करून सांगतात, छाया मी आज बाहेर गेले होते, छाया मी आज गावाला गेले होते, तुझा व्हिडिओ पाहू शकलो नाही, तुला कमेंट नाही करू शकलो. तर असं समजून सांगतात ना, इतकं प्रेमाने सांगतात की बस. म्हणजे आणि मी आजारी असले ना, तरी मला म्हणजे विचारतात, विचारपूस करतात माझी, छाया तुझी तब्येत कशी आहे, काय आहे, काळजी घे स्वतःची. म्हणजे जवळच्या नात्यांनी माझे इतके ऑपरेशन झालेत ना आतापर्यंत, कोणी मला भेटायला सुद्धा आलं नाही. पण ह्या ताई, मावशी इतक्या प्रेमाने विचारतात ना मला, की त्याच्यातच माझं मन भरून जातं. इतकं म्हणजे त्या जीव लावतात बस. तर बाहेरचं सकाळी सगळं आवरलं मी लवकर उठून. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाली, रोजची देवपूजा पण करून घेतली मी. आणि त्यानंतर आता सत्यनारायण पूजा पण ठेवली मी. तर गणपती बसवल्यानंतर सत्यनारायण पूजा पण घालतात. तर सत्यनारायण पूजेसाठी भरपूर सामान गोळा करायला लागतं. तर ब्राह्मणांनी सांगितलंय मी येतो तोपर्यंत तुम्ही सगळं सामान गोळा करून ठेवा. तर गणपती पिरियडमध्ये ना त्यांना खूप असे सत्यनारायण पूजा याच्यासाठी त्यासाठी सांगतात. तर ते म्हणले अजून एक पूजा आहे ती करतो मी आणि मग तुमच्या इकडे येतो, तोपर्यंत तुम्ही सगळं तयारी करून ठेवा. तर सत्यनारायण पूजेसाठी काय काय सामान लागतंय ना, तर पूजे साहेबांना मुलांना सांगितले काय काय सामान लागतंय, तुम्ही तोपर्यंत गोळा करा, मी तोपर्यंत
प्रसादाची त्याची तयारी करते. तर कसं आहे ना, आपल्या दारामध्ये 2-4 माणसं जेवलेले चांगलं असतं. तर अन्नदान करावं असं बोलतात ना, तर म्हटलं चला पूजा पण आहे, प्रसाद पण बनवते आणि 2 किलो भरड्याची लापशी पण बनवते. तर 2 किलोची भरड्याची लापशी भरपूर होऊन जाईल. तर आमच्या इकडं जास्त काही घरं नाही येतं, तर आसपास थोडेसे आहेत, तर म्हटलं सगळ्यांना जेवायला बोलावा. तर त्यामुळे मग 2 किलो भरडा आणलाय. 2 किलो भरड्याची लापशी कशी बनवायची, 2 किलोचं प्रमाण मी लापशी बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगते आज. तर चला आता मी पटपट आवरून घेते. हे बघा, म्हणजे लापशीची सगळी तयारी केली मी. भरडा बिरडा सगळं निसून ठेवले आणि लापशीसाठी पाणी पण गरम करायला ठेवलं गॅसवरती. आता पटपट मी भरडा म्हणजे लापशी करून घेते. म्हणजे कसं आहे ना, लापशी सगळ्यात आधी करून ठेवली ना, ती मुरली ना खूप छान लागते खायला. तर माणसं जेवायला येते तोपर्यंत ती छान मुरली जाईल. तर सगळ्यात आधी मी आता लापशी घेतली करायला. तर लापशी बनवून घेते. आता बाकीचं काम वरचं मुलांना फौजी साहेबांना सांगितलंय. पूजेचं काम मी सगळं केलंय. सकाळ सकाळ पूजा वगैरे सगळं झालंय माझं. हे बघा, मस्त रोजची देवपूजा करून घेतली. गणपती बाप्पांची आरती झाली. बाहेरचं आवरलं, घरातलं आवरलंय आणि आता लापशी बनवायला लागते मी. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते आता. 2 किलो भरडा, सॉरी 2 किलो भरडा, 2 किलो गुळ घेतलाय 2 किलो भरड्यासाठी. तर 1 किलो गावरान तूप घेतलंय. त्यानंतर हे बघा, काजू, बदाम, मनुके. मागच्या कॅमेऱ्यात दाखवते मी तुम्हाला. असं काय ते व्यवस्थित माझा मी दाखवते, एकीकडे हात दुसरीकडे जातोय. तर हे बघा, 2 किलो भरडा मस्त निसून घेतलाय मी. 2 किलो भरड्यासाठी 2 किलो गूळ घेतलाय. तर कसं आहे, काहींना गोड लागतं, काहींना फिकं लागतं. तर म्हणलं गोडच करावं थोडी. तर लापशी गोड थोडी चांगली लागते खायला. तर 2 किलो गूळ घेतला, असा कापून घेतलाय बारीक, म्हणजे लापशी छान होती. आणि त्यासाठी 1 किलो गावरान तूप घेतले. आणि हे बघा, बदाम, मनुके, विलायची पावडर, बडीशोप आणि इथं काजू असे अर्धे अर्धे करून घेतलेत, कापून घेतलेत. बदाम पण कापून घेतलेत. आणि त्यानंतर शेंगदाणे आणि हे खोबरं, हे बघा एवढं घेतलंय मी. तर हे सगळं 2 किलोचं प्रमाण आहे. 2 किलोची लापशी बनवणार आहे मी. तर हे असं भरडा थोडा वाटतो, पण ते केल्यानंतर फुलल्यानंतर खूप होतो. तर आता चला मी करून घेते पटपट, म्हणजे लापशी मुरण चांगली. तर हे बघा, आता मोठ्या पातेल्यामध्ये मी आधी सगळा भरडा भाजून घेते. त्यानंतर मग 2 याच्यामध्ये करणार आहे मी लापशी. एका याच्यामध्ये मला वाटतं 2 किलोची माहीत नाही, त्यामुळे 2 याच्यात बनवणार आहे. आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले मी, म्हणजे लापशीला पाणी गरम टाकलं ना, लापशी छान होती. थंड पाणी नाही जमत, त्यामुळे गरम करायला ठेवले इकडं. तर याच्यामध्ये मी आता भरडा भाजून घेते सगळ्यात आधी. तर ह्या पातेल्यामध्ये ना 1 ते 1.5 किलोची लापशी छान होती, लापशी होती किंवा भात होतो. पण 2 किलो नाही बसत याच्यामध्ये, त्यामुळे मला 2 पातेल्यामध्ये करावं लागेल आता ही लापशी. पण भरडा 2 ठिकाणी भाजण्यापेक्षा एकाच पातेल्यामध्ये भाजून घेते म्हणलं सगळ्यात आधी. तर अर्धा किलोचा तुपाचा डब्बा आहे ना, तो मी ह्या पातेल्यामध्ये घातला आणि त्यानंतर सगळा भरडा मी पातेल्यामध्ये भाजून घेतला. आणि 3 पावशेर इतकी अंदाजे मी भरडा कुकरमध्ये घातलाय आता. तर कसं आहे, माझ्याकडं ॲल्युमिनियमचं पातेलं एकच आहे आणि बाकीचे स्टीलचे पातेले आहेत. त्यामुळं काय होतंय, स्टीलच्या पातेल्याला ती लापशी लागल्या जाती. त्यामुळं मी कुकरमध्ये घातलाय थोडासा भरडा 3 पावशेर इतका आणि बाकीचा ह्या पातेल्यामध्ये ठेवलाय. आता भरडा भाजण्यासाठी अर्धा किलो तुपाचा डबा ओतला होता मी पातेल्यामध्ये आणि आता पुन्हा अर्धा किलोचा तुपाचा डबा दुसरा आहे ना, त्याच्यामधलं पण थोडं थोडं तूप मी याच्यामध्ये घातलंय. आणि काजू, बदाम, खोबरं, शेंगदाणे सगळं आपण घेतलं होतं ना, तर विलायची सोडून बाकीचं सगळं मी थोडं थोडं दोन्ही याच्यात घातलंय. पातेल्यामध्ये थोडंसं जास्त घातले, कारण ती जास्त आहे लापशी त्यामुळं. तर ही लापशी शिजली ना, मी एका मोठ्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. ती सगळी एकत्रच होणार आहे. पण आता शिजण्यासाठी मला 2 ठिकाणी घालावं लागेल, कारण खूप मोठं पातेलं नाही माझ्याकडे जास्त मोठं. आणि त्या दिवशी नणंदबाईंनी मला पातेलं घेऊन ठेवलंय, तर ते डायरेक्ट मला वाटतं 15-20 किलोचं मोठं पातेलं आहे. तर 2 किलो लापशीसाठी ते खूप मोठं होतंय. त्यामुळे म्हटलं आपण असं शिजवू आता लापशी. तर 2 किलो आहे ही लापशी. तर शिजली ना ही लापशी, तुम्हाला दाखवेन मी की हे पातेलं किती भरते, गच्च भरलं जाईल एवढ्या ह्याच्यात. तर तुम्ही बघू शकता, आता सगळं मी खोबरं, शेंगदाणे सगळं टाकून घेतलं होतं, थोडंसं हलवून घेतलं. लगेच ते तडतड वाजायला लागलं होतं, कारण लापशी आपण खरपूस भाजून घेतलेली आहे ना, तर त्याचं टेम्परेचर भरपूर असतं. शेंगदाणे, खोबरं लगेच त्याच्यात भाजून जातं. ते थोडंसं भाजलं की मी गरम पाणी घातलं. तुम्ही बघू शकता, गरम पाणी घालताना आपण थोडंसं व्यवस्थित घालायचं, नाही तर मग त्याची बुडबुडे वरती उडतात आणि मग हात वगैरे भाजण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता, गरम पाणी घातलंय ना, त्यामुळे त्याला लगेच उकळी आली आता. तर असं थोडंसं हलवून घेते मी पाणी घातल्यानंतर. पाणीसुद्धा मी अंदाजेच घातलंय, पण पाणी जास्त लागत असतं लापशीला. आपण जेवढा भरडा घातलाय ना, त्याच्यात दुप्पट, अडीचपट किंवा तिप्पट आपल्याला पाणी लागत असतं.
तर मी जसं लागेल तसं घालत असते, पण मी एकदाच घातले ना पाणी अंदाजे, तर तुम्ही बघू शकता तेवढ्या याच्यातच मस्त अशी शिजली लापशी आपली. असं दाबून बघायची, थोडी हार्ड वाटली ना जरा निब्बर, तर थोडंसं गरम पाणी घालायचं आणि पुन्हा झाकून ठेवायची. पण एकदम व्यवस्थित शिजली माझी, तुम्ही बघू शकता तेवढ्या पाण्यामध्ये ॲक्युरेट. आता 2 किलो भरड्यासाठी मी 2 किलो गूळ घेतला असा कापून. पण 2 किलो तुम्हाला थोडंसं जास्त गोड लागत असेल, तर तुम्ही अजून थोडासा पावशेर जास्त घालू शकता गूळ. पण आम्हाला जास्त काही गोड लागत नाही, मिडियमच लागतं. त्यामुळे मी 2 किलो भरड्याला 2 किलो गूळ घालते. तर हे बघा आता असा गूळ थोडासा बारीकच कापून घ्यायचा, म्हणजे पटकन तो विरघळला जातो. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी लापशी किती शिजून होती आपली, तुम्ही बघू शकता पातेलं गच्च भरले तेवढ्या ह्याच्यात. तेवढं भरडा जर आपण त्या पातेल्यामध्ये ठेवला असता ना, तर ते पातेल्याच्या वरती आलं असतं. त्यामुळं मी 3 पावशेर इतका भरडा त्या पातेल्यामधून काढून कुकरमध्ये घातला होता. आता कुकरमध्ये मी गूळ घातलाय ना, तरी मला हलवता येणार नाहीये हे. तर स्टीलच्या पातेल्यातच मला आता शेवटी हा भरडा कुकरमधला काढावा लागणार आहे लापशी. तर हे बघा गूळ घातलाय, मला अजिबात हलवता येणार नाहीये. तर आधी आता पातेल्यामधली मी लापशी हलवून घेते गूळ घालून. तर लापशी ना अशी झाकून ठेवली होती ना मी मीडियम गॅसवरती पाणी घातल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता किती भारी शिजली लापशी. लापशीला आपण म्हणजे गरमच पाणी घालत असतो आणि गरम पाणी घातल्यानंतर एक उकळी आली ना, लगेच गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून लापशी शिजवायची. म्हणजे खूप छान शिजल्या जाते लापशी. आता कुकरमध्ये जी लापशी होती ना, तर गूळ घातल्यानंतर मला मिक्सच करता येईना ती व्यवस्थित. त्यामुळे मी काय केलं, स्टीलच्या पातेल्यामध्ये ती लापशी काढली आणि त्याच्या स्टीलच्या पातेल्याखाली ना ॲल्युमिनियमचा तवा ठेवलाय. म्हणजे ती लापशी ना स्टीलच्या पातेल्याला लागणार नाही. आणि थोडीशी विलायची पावडर घालून आता मिक्स करते गूळ मिक्स झाल्यानंतर. आणि एकदम मंद गॅस करायचा, एकदम बारीक गॅस करायचा आणि थोडंसं वरतून तूप घालून झाकून ठेवायचं 10-15 मिनिटं. आणि त्यानंतर गॅस पुन्हा बंद करायचा आणि त्यानंतर सुद्धा लवकर आपण म्हणजे झाकण काढायचं नाही त्यावरच, म्हणजे ते छान मुरलं जाईल. तर गूळ घातल्यानंतर, विलायची पावडर घातल्यानंतर 15-20 मिनिटं हे बघा गॅस इतका बारीक ठेवला आहे मी. आणि स्टीलचं पातेलं तव्यावरती ठेवलं ना ॲल्युमिनियमच्या, त्याच्यामुळं अजिबात पातेल्यामध्ये लापशी लागल्या जाणार नाही. तर बघा आता आपली लापशी तयार करून झाली, म्हणजे झालीच आहे. एकदम मंद आचेवरती मी 10-15 मिनिटं ठेवली तिला आता मुरायला. 10-15 मिनिटानंतर गॅस बंद करेन आणि त्यानंतर मग झाकून तसंच ठेवून पुन्हा अर्धा 1 तासभर, म्हणजे छान आपली लापशी मुरल्या जाईल. तर हे बघा 2 किलो भरड्याची लापशी ना इतकी होती ना, तर हे पातेलं आणि हे पातेलं दोन्ही पातेल्या गच्च भरलेत. तर ह्या पातेल्यामध्ये मारणार नाही मला माहीत होतं ना, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये टाकली होती. पण कुकरमध्ये नंतर मला गूळ टाकल्यानंतर हलवताच येईना. त्यामुळं मी ते स्टीलचं पातेलं आता ॲल्युमिनियमच्या तव्यावरती ठेवले, म्हणजे लापशी लागणार नाही. तर आता याला मुरून देते, बाकीचं आता आवरते. तर आता लापशी तर झाली. अजून प्रसाद बनवायचा आहे. आपला शिरा बनवतो ना आपण प्रसादाला, सत्यनारायणाचा प्रसाद, तर तो बनवायचा आहे. अजून भात, त्यानं कढी हे पण बनवायचं आहे. तर चला आता पटपट आवरून घेते, थोडंसं आवरावर करून घेते, कारण हे लापशी वगैरे बनवली ना, ते गॅसवरती सांडले ना, तर ते पुसून घ्यावं लागेल. तर थोडंफार हलवतं आणि सांडतंच. चला तर आता आपण सव्वा पावशेर प्रमाणामध्ये रव्याचा शिरा कसा बनवायचा, प्रसाद कसा बनवायचा ते बघूया. तर आपण एकतर सव्वा किलो सगळं घ्यायचं असतं प्रसादामध्ये, नाहीतर मग सव्वा पावशेर सगळं घ्यायचं असतं. तर इथं मी सव्वा पावशेर साखर घेतली, सव्वा पावशेर रवा घेतलाय, सव्वा पावशेर तूप घेतलंय आणि एक केळी घेतली, विलायची पावडर, मनुके आणि काजू असे कापून घेतलेत. तर ड्रायफ्रूट जास्त टाकायचे असले तर जास्त पण टाकू शकतो, पण आम्हाला काही जास्त ड्रायफ्रूट आवडत नाही, त्यामुळे मी थोडेसेच घेतलेत. आणि ती वाटी सव्वा पावशेरचं प्रमाण आहे वाटीचं, तर तेच 1 वाटी मी दूध आणि 1 वाटीवर पाणी मी मिक्स करून असं तापायला ठेवलं एका गॅसवरती. तर आपल्याला रवा करायचा ना, प्रसाद करायच्या वेळेस आपल्याला गरमच घालायचं असतं पाणी किंवा दूध. तर पाणी घालायचं असलं तर पाणी पण घालू शकतो आपण, किंवा नुसतं दूध घालायचं असलं दूध पण घालू शकतो, किंवा दूध आणि पाणी समप्रमाणामध्ये मिक्स करून गरम करून ते पण घालू शकतो. तर इथं मी सव्वा पावशेर जे तूप घेतलंय ना आपण, तर वाटीचं प्रमाणच आहे माझं सव्वा किलोचं. तर मी असं प्रमाण करून ठेवत असते. 1 किलोचं पातेलं कोणतं आहे, सव्वा पावशेरचं कोणतं आहे, 1.5 किलोचं कोणतं आहे, 2 किलोचं कोणतं आहे असं. तर हे बघा सव्वा पावशेर रवा मी सव्वा पावशेर तुपामध्ये टाकून घेतलाय कढईमध्ये. आणि आता मस्त खरपूस भाजून घ्यायचा रवा या तुपामध्ये. तर कसं आहे ना, आता सव्वा पावशेर आपण तूप घातलंय, आपल्याला वाटतं खूप जास्त झालंय, पण थोडंसं जास्त होतं. पण सगळं आपण सव्वा किलो घ्यायचं असतं, किंवा सव्वा पावशेर घ्यायचं असतं ना, त्यामुळं थोडंसं जास्त वाटतं आपल्याला.
पण काही नाही, थोडंसं करायचं प्रसाद, त्याच्यामुळे थोडासाच करायचा असतो, थोडा थोडा प्रसाद द्यायचा असतो. 1.25 किलो केला असतं तर ते एकदम पातेलं भरलं असतं. आणि जास्त तो प्रसाद झाल्यानंतर उरल्यानंतर तो टाकून पण देऊ वाटत नाही, कारण सत्यनारायणाचा प्रसाद आहे शेवटी तो. त्यामुळं म्हणलं थोडं का होईना आपण व्यवस्थितच करायचं. त्यामुळे मी ब्राह्मणांना विचारलं की 1.25 पावशेर केलं तर चालेल का? 1.25 किलो खूप होईल, कारण आमच्या इकडे जास्त घरं नाही आहेत आणि जास्त प्रसाद होईल तो. तर ते बोलले तुम्ही सगळं 1.25 पावशेर घ्या आणि प्रसाद करा. त्यामुळे मी सगळं 1.25 पावशेर घेतलंय आता. तर तुपामध्ये रवा थोडासा मस्त खरपूस भाजून झाला ना, केळी घेतली होती ना एक मी, तर बारीक बारीक कापून त्याच्यामध्ये घातली मी आणि ती पण असं मस्त स्मॅश करून घेतलंय. आणि त्यानंतर आपण जे दूध आणि पाणी सम प्रमाणामध्ये गरम करून घेतलं होतं ना, तर ते सुद्धा याच्यामध्ये घालते मी आता. आणि दूध पाणी घातल्यानंतर एकदम पटपट असं हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम खूप पटपट हलवावं लागतं, नाही तर मग त्याच्या गुठळ्या होतात. तर आपण सत्यनारायणचा प्रसाद करायचा म्हणलं त्याच्यामध्ये एक एक का होईना केळी नक्कीच घालायची. तर 1.25 पावशेरचा मी प्रसाद करते, त्याच्यामुळे मी एकच केळी घातली. 1.25 किलोचा करायचा असला ना, तर त्याच्यामध्ये आपण 2-3 केळी घातल्या तरी पण चालतात, पण त्याच्याहून जास्त नाही जमत. जास्त जर केळी घातल्या ना 3 पेक्षा जास्त, मग प्रसादाचा कलर थोडासा काळपट होतो. तर तुम्ही बघू शकता प्रसाद आपला एकदम लुसलुशीत झालाय. तर त्याच्यामध्ये मी पाणी आणि दूध घालून एकदम पटपट हलवून घेतलं. आता याच्यामध्ये मी साखर घालते. तर साखर आपण आधी नाही घालायची. असं दूध किंवा पाणी असं घालून थोडंसं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटं झाकून ठेवलं, झाकण ठेवून हरावा तरी पण चालतो. पण मस्त शिजलाय आता हा. एकदम लुसलुशीत झालाय तुम्ही बघू शकता. तर असं शिजून द्यायचं मस्त आणि त्यानंतर साखर घालायची, म्हणजे आपला रवा आहे ना चिकट होत नाही. तर साखर घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं पातळ वाटतं, पण आपण जसं थोडंसं परतत जाऊ ना, तसं ते पुन्हा घट्ट व्हायला लागतं. तर आता याला मी थोडंसं परतून घेते आणि विलायची पावडर सगळ्यात शेवट घालायची असते. आधी जर विलायची पावडर घातली आपण ना, तर त्याचा सगळा फ्लेवर निघून जातो. त्यामुळे सगळ्यात शेवट आपण विलायची पावडर घालायची, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे विलायची पावडरचा सुद्धा फ्लेवर टिकून राहतो. तर हे समप्रमाणामध्ये असं प्रमाण वापरलं ना, 1.25 किलो किंवा 1.25 पावशेर, एकदम असं मस्त लुसलुशीत प्रसाद तयार होतो. तुम्ही बघू शकता खूप छान झालाय. तर आपल्या सत्यनारायण पूजेची सगळी तयारी झाली. भात शिजायला घातलाय मी, फक्त भात राहिलाय. किचन पण क्लीन करून झालाय. आणि हे बघा इथं प्रसाद, कढी आणि लापशी, तर सगळं बनवून झालंय, सगळं तयारी झाली. आता फक्त मी तयार व्हायची राहिले. तर हे बघा माझा अवतार खूप डेंजर झालाय आता. कामाच्या नादामध्ये काही मी पाहिलंच नाही. तर खूप थकले पण मी आता. खूप सगळं काम आवरलंय. आता फक्त मी तयार होते आणि आता गुरुजी येतच असतील. तर ते आले ना आम्ही पूजेला बसतो फक्त. बाकीचं सगळं आवरलंय आता. इतकी घाई गडबड सकाळी उठल्यापासून 4:30 4:15 4:30ला उठले होते मी सकाळी, तेव्हापासून चालू आहे आत्तापर्यंत. तर आता पटपट आवरते माझं स्वतःचं, साडी वगैरे चेंज करते आणि पूजेला बसतो. तर गुरुजीचा फोन आला, ते म्हणले मी येतोय. तर तुम्हाला मी काय काय बनवलंय ना ते दाखवते. तर 2 किलो भरड्याची लापशी केली ना, तर एवढा डबा गच्च भरलाय, एवढी लापशी होती. हे बघा, हे बघा याच्यात काढून ठेवली, किती छान कलर आलाय आणि एकदम मस्त लापशी झाली. तर एक पातेल्यामध्ये एका कुकरमध्ये केली मी. तर म्हटलं 2 याच्यात नको, तर मग ते सगळं कुकरमधून पातेल्यामधून मी याच्यामध्ये काढून ठेवली आता मस्त ती, म्हणजे मुरण आता. हे बघा, तर लापशी ठेवली डब्यामध्ये. याच्यामध्ये कढी केली. तर 2 पातेल्यामध्ये कढी केली मी. याच्यामध्ये पण कढी आहे आणि ह्या पातेल्यामध्ये पण कढी आहे आणि याच्यामध्ये प्रसाद आहे आणि भात आता शिजायला घालते मी. आणि याच्यामध्ये टाकीते मी आता भात. तर भात करायचं राहिलंय फक्त. तांदूळ भाजून किती ठेवायचे याच्यात रोल? हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अक्षरा, गंध. ते सगळं आणले होते समोर. तर माझं सगळं काम आवरलं, मी तयार झाले, साडी चेंज केली आणि तितक्यात गुरुजी आले. तर मग गुरुजी आल्यानंतर ते लागले पूजेची मांडणी करायला आणि फौजी साहेब त्यांच्या हाताखाली काय लागतं काय नाही लागत ते देत होते त्यांना काढून. तर हा सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ मी दुपारीच अपलोड केला होता, पण काही कारणामुळे मला तो डिलीट करावा लागला. मी थोडासा एडिट केला त्याला आणि पुन्हा अपलोड करते आता. माझ्या सगळ्यात ताई, मावशी, मैत्रिणी कमेंटच्या रिप्लायचा वाट पाहतील, पण आता व्हिडिओ डिलीट केल्यामुळे सगळ्या कमेंटसुद्धा डिलीट झाल्या गेल्यात.
पण आता काय करणार, काही कारणाने मला तो डिलीट करावा लागला. वाईट तर भरपूर वाटतंय, पण आता त्याला काहीच नाही करू शकत. कसं आहे ना, बडी बडी देश में छोटी छोटी बातें होती रहती है, तर अशातली गत आहे. तर त्यामुळे मला व्हिडिओ डिलीट करावा लागला. तर सगळ्या ताईंना, मावशींना, मैत्रिणींना माझ्या मी माफी मागते. तुमच्या ज्या कमेंट डिलीट झालेल्या आहेत त्यांचे मी रिप्लाय नाही देऊ शकत, पण मला खरंच मनापासून खूप वाईट वाटतंय. कारण आजच्या व्हिडिओला ज्या सगळ्या ताईंच्या, मावशींच्या, मैत्रिणींच्या कमेंट होत्या ना, त्या कमेंटमधून मला सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं होतं ना, पण त्या कमेंटच्या रिप्लाय देण्याच्या आधीच हा व्हिडिओ मला डिलीट करावा लागला. तर प्लीज ताई, मावशींनो, माझ्या मैत्रिणींनो, मला प्लीज समजून घ्या आजच्या दिवस. बृहस्पती दधातु हरिओम तथा सकल देवताभ्यो नमो नमः. हात पुसायला पडतं तुमच्या मागे आहे तिथं. ओम तथा सकल देवताभ्यो समर्पयामि तथा ओम केशवाय नमः. अजून 2 वेळा दोघांनी म्हणायचे मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त फल. आणि असं मधलं बोट अंगठ्याला लावा, खाली लावा, असं जमिनीवर ठेवा. ह्याला शंख मुद्रा म्हणतात. ज्यावेळेस पूजेमध्ये शंख नसतो ह्याला शंख मुद्रा झाली. हाताच्या मुद्रा केल्या जातात. एवढा फक्त बाईट घे म्हणजे थोडक्यात शंख मुद्रा, शंखंटा मुद्रा केली असा त्याचा अर्थ. नमो नमः तथा सकल देवता शंख मुद्रा पूजनम तथा सकल देवताभ्यो नमो नमः. घंटेला 5 चमचे पाणी घाला. द्रव्यं सुभाग्यद्रव्यं कुंकुमं सर्वेण अक्षरायां हितता माल्यादीने सुगंधीने माल्यादीने मे प्रभो मया पुष्पाणि पूजा. तुम्ही बघू शकता प्रत्येक म्हणजे जे पूजा घालतात ना, ते त्या आपण का पूजा घालतो काय वगैरे सगळ्याच अर्थ ते मला व्यवस्थित समजून सांगत होते. आणि मला जे मनात प्रश्न येतात ना, ते पण मी त्यांना विचारत होते. देव नमो नमः तथा सकल पूजार्थ वेदमासिन देवताः देव नमो नमः तथा. कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात. पूर्वी हाच प्रश्न. जय देव रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमला चंदनाची ओढी कुमकुम केशरा. आरती सत्य देव कापूर लावा आरती सत्य देवा. कपटी साधुवाने तुवानेला उद्धारोनी तसाच मौळी वाला वाळू मनोभावे शुद्ध कापूर लावा आरती सत्य देवा. हृदयारविंदे भवं भवानी शब्दं नमामि कर्पूरपूरे नमन हरेन सुवर्ण पात्रांजन संस्तुतेन परिद्धवाता ससंगदेन निरांजनं च जगदीश पूर्वे. पूजार्थ प्रेरणास देवताभ्यो नमः तत्सत् कृष्णार्पणम्. म्हणायचे ओम ओम हरये नमः हरये नमः ओम ओम हरये नमः हरये नमः ओम ओम हरये नमः हरये नमः. कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु नमस्कारं करोमि सादरी. नमस्कार करून घ्या. पूजापाठ उरकल्यानंतर सगळ्या पाहुण्यांना जेव घातलं. मला शूट घ्यायला काही जमलंच नाही, त्यामुळे मी तुम्हाला आपल्या जो समोरचा कॅमेरा आहे ना, तर कॅमेऱ्यात जे शूट झाले ना ते दाखवते. कॅमेऱ्यातून शूट घेतलं आहे हे, त्याच्यामुळे थोडंसं अंधक दिसतंय. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.